सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज विचार केलेला मस्तपैकी रेडी होऊन लवकर लवकर सगळी तयारी केलेली, कामाला सुरुवात केलेली आणि आमचा थोडासा बाहेर जाण्याचा प्लॅन होता. त्याच्यासाठी मॅडमसुद्धा इथे लवकर रेडी झालेल्या उठून. आणि साहेबराव लवकर झोपतात असं तर आंघोळ करून, पण आज नेमके त्यांना कळालंय वाटतं की आम्ही बाहेर जाणार आहोत आणि सकाळपासून तो झोपलाच नाहीये. सो हे बघा, कपडे घालून रेडीच आहे. किती वाजल्यापासून आता वाजले जवळजवळ 11:30. मी 10 वाजल्यापासून रेडी बसलोय की आत्ता जायचं. पण काय अजून जाण्याचा योग आला नाहीये. नाही ते एरवी तो 10:30 वाजता आंघोळ होते, 10-10:30 दूध पिऊन झोपून जातो. पण आज काय तो प्लॅन चेंज आहे वाटतं त्याचा. आज बघू. आणि आता दुपारचे वाजले आहेत 1. तरी पण हे बघा, आज आमचा पूर्ण प्लॅन फ्लॉप करायचा त्याने ठरवलेलं. ते इथे काम करत बसलं. मी बोललो आता चेंज करून बसवत आहे, पटकन झोपला की पटकन जाऊन येणार, पण काय चान्स भेटलाच नाहीये. इथे तोपर्यंत काम पण संपवलंय. आता तर मला वाटतं आता जेवून पण घेतो आणि बघू. आता वाटतं आता झोपेल थोडा. बराच वेळ खेळलाय आता सकाळपासून. सो चला. आणि अशा प्रकारे मॅडमने फोन घेतलेला आहे. हा नाही घेतलाय, हा खूप महाग आहे. त्याचा छोटा भाऊ घेतलाय. खुश झाली आहे का? तर मंडळी, आम्ही एक खास कारणासाठी बाहेर गेलेलो. कारण आपल्या मॅडमचा फोन जरा खराब झालेला आणि सारखं बटणं चालत नव्हती. तर हे बघ ना, हे बटन नाही चालत आहे, माझा फोन हेच चाललं आहे, फोटोच नाही ते चांगला. बोललं चला जाऊया फोन घ्यायला. आणि फोन आम्ही घेतलेला आहे, मस्त आहे. तिच्यापेक्षा जास्त मलाच आवडला आहे म्हणून हा फोन मी घेतलेला आहे. सॅमसंग S25. मस्त असा फोन आहे. छान छान फोटोज येतील याच्यात. आणि काय नाही, याचसाठी आम्ही बाहेर गेलेलो. आता बघूया, फोटो काढशील ना माझे चांगले? तिच्यापेक्षा जास्त तर मीच तो फोन वापरणार आहे. गवतीच्या कोणाकोणाला आवडतो त्याने प्लीज एकदा कमेंट करा. आणि माझ्यासोबत जे माझे मित्र गवतीच्या प्यायला येतात त्यांनीसुद्धा कमेंट करा. आणि नवीन फोन घेतल्यामुळे छोटीशी पार्टी आमची चालली आहे, चहा पार्टी. ही तू माझा कप होता, हा तुझा आहे. ठीक आहे, चल आता जाऊ दे. आणि मित्रांनो, कमेंट करून सांगा तुमचासुद्धा घरी असाच खाऊचा डब्बा आहे का? हा ओरिजिनल हा डब्बा नाही. ओरिजिनल डब्बा ते डीमार्टवाल्या प्लॅस्टिकचा डब्बा आहे. त्याच्यात जर दुसरं सामान आहे म्हणून आता हा डब्बा यूज केलेला आहे. कुठलं खायचं? हे खाऊया, मॉम्स मॅजिक. कुकीज आहेत ते संपव ना. कुकीज मंडळी, आत्ताच एक जोक मारलाय सोनलने. बोलते की उद्यापासून हे बिस्किट वगैरे खाणं बंद. 4 वर्ष झाली आमच्या लग्नाला, 4000 बिस्किटं खाल्ली असतील आम्ही असं दुपारचं बसून. मुंबईमध्ये उकाडा एवढा वाढला आहे की संध्याकाळचं असं मस्त वातावरण झालं की खूप बरं वाटतं. वा 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 वा. आणि त्याचबरोबर आपलं काम सुद्धा संपलेलं आहे. तर आपण जरा आता बघूया, नवीन फोन आणलेला आणि त्याच्यासोबत आपल्याला हे नथिंगचा एक वॉच भेटलेला CMF. हा पट्टा मला आवडला नाही एकदम. असा तो काय माहिती, हा कलरच नाही आवडला. एकदम चायनावाली फिलिंग देतोय. पण वॉच चांगला आहे. वॉचचं CMF नथिंग वॉच प्रो छान आहे. हे वॉच आम्हाला भेटलं आहे मोबाईलसोबत गिफ्ट. आणि आता या वॉचसाठी माझी आणि माझ्या बायकोची भांडणं होणार आहेत. आणि या इथे बाळाचा टमी टाइम चालू आहे. कमॉन, दमलं का लगेच? दमलं? हा, आम्ही आयडिया बघा काय केली. खेळणी ठेवायची सोडून ते मोराचे पीस ठेवले. त्याला तिला आवडतात बघायला म्हणून.
तर आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, भावी नवरदेव आणि त्याच्यासोबत कलवरा आलाय पत्रिका द्यायला. आणि एक्साइटेड फॉर 26 एप्रिल. आता मी 2 आठवड्याचा डिटॉक्स घेतलेला, त्याच्यानंतर आता मस्त पैकी एकदम जल्लोष आहे. कशी चालली तयारी की झाली की नाही? कसं वाटतंय नवरदेव? येस, एक्साइटेड फायनली. सिद्धू तुझी तयारी तुझी झाली का तयारी? हो तयारी झाली. ओके. पिल्ल्या ए पिल्ल्या आपलेच आहेत काका. हे काय असं का धरलं? फाईट मोडमध्ये. लग्नाला या सहकुटुंब सहपरिवार लावून घेऊया. पाया पड. ते येणार ना लग्नाला? मी कोणाच्या पायात पडत तू नाही तिकडे नाही पाया पडणार. तर लास्ट क्लिप नंतर आत्ताची जी क्लिप आहे ती 2 दिवसानंतरची आहे, कारण का आपण 2 दिवस खूप जास्त बिझी होतो. आपण त्या दिवशी आलो, त्यानंतर संध्याकाळी काम वगैरे करून बसलो आणि त्यानंतर नेक्स्ट डे आपल्याला एक प्रोग्रामला जायचं होतं. आणि आज पुन्हा आता काम संपवून बसलो आहे इथे, चेअरवरच आहे, अजून हल्लो नाही आहे. कारण एक काम संपलं आहे, पण आता अजून एक खूप महत्त्वाचं काम आहे. हे जे काय तुम्हाला दिसतं आहे हे सगळं मला भरून ठेवायचं आहे आणि साईडला करून ठेवायचं आहे. जसं की तुम्हाला आता माहिती आहे की आपल्याकडे आता बाळ आलेलं आहे आणि आमचं हे जे कपाट आहे ते आता आम्हाला पुरत नाही. खूप कपडे अस्तव्यस्त होतात आणि खूप सामान झालेलं आहे. पसारा सगळा घरात असतो. त्याच्यामुळे हा जो सेक्शन आहे तिथे आम्ही आता मस्त इथून खालपासून पूर्ण वरपर्यंत एक कपाट बनवलेलं आहे. खाली इथे माझं वर्क डेस्क असेल आणि ह्याच्यावरतून असं इथे पूर्ण स्टोरेज बनवलेलं आहे, ज्याच्यामुळे मी इथून इथे शिफ्ट होणार आहे आता. ॲक्च्युली एक गोष्ट मला आज रिअलाईज झालेली आहे की जे लोक डेली व्लॉग वगैरे करतात, म्हणजे खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. कारण का रोज काय कंटेंट दाखवायचा, काय बोलायचं हे मला नाही सुचत. एक तर आपण म्हणजे कुठे बाहेर फिरायला वगैरे गेल्यावर तरी ॲटलिस्ट हां ठीक आहे इथे इथे फिरलो आहे हे ते दाखवता येतं. मग घरी बसून काय दाखवायचं ते मानलं पाहिजे लोकांना. तर आता डायरेक्ट उद्या जेव्हा आपला हा सेटअप तयार होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो कसा आहे. जास्त काय फॅन्सी नाही आहे, नॉर्मल सिम्पलच ठेवलेलं आहे. फक्त आपलं मेन मोटिव्ह काय आहे, सामान सगळं बसलं पाहिजे बस. तर मंडळी फायनली आपला सेटअप रेडी झालेला आहे आणि आता बराच उशीर झाला आहे, रात्रीचे 10 वाजलेत. काम करत बसलेलो. एक तर तो आलेला फर्निचरवाला दुपारी, त्याने बराच वेळ 1-2 तास घेतले आमचे. आणि तुम्हाला सेटअप मी आता दाखवतो कसा केलेला आहे ते. तर असा काहीतरी आता सेटअप दिसतो आहे आपला इथे फर्निचरचा. हा माझा वर्क टेबल आहे. इथे आपलं लॅपटॉप वगैरे सगळं ठेवलेलं आहे. 2 लॅपटॉप वगैरे बसतील इथे. आता सध्या पसाराच आहे, काय अरेंजमेंट केलेली नाही. इकडचं जे काय सामान होतं ते सगळं इथे टाकून दिलं आहे आतमध्ये. एक लॉक केलंस? हा कप्पा बायकोला दिला, तिने लगेच लॉक पण करून टाकला. वरती पण आहे, रिकामच आहे, तिथे ठेवायचं आहे आता सामान. आणि मस्त असा व्हाईटच घेतलं आहे, काय कलरफुल नाही घेतला, बिकॉज आमचं हे बाकीचं फर्निचर जे काय होतं ते व्हाईटच होतं. सो असं काहीतरी आहे. आता इथे मस्त असा येणार मी, ही माझी खुर्ची अशी ढकलणार आणि बसणार. कसा वाटतोय थंबनेल? हा. आणि या बाईनी माझा हा कप्पा चोरला. सो चला मंडळी, आजच्या ब्लॉगसाठी एवढाच. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोनल आपल्याला एक चॅलेंज देणार आहे आणि आता ती विचार करते आहे अजून काय चॅलेंज आहे. पण जे काय चॅलेंज देणार आहे ते मी आधीच ॲक्सेप्ट करतो. चल, आपण कोणाला घाबरत नाही. सो स्टे ट्यून आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.